किती बी काम केलं ना, कामाची किंमतच नाही. किती बी काम करा, घरातला उतार्याटा कुणाला दिसत नाही. बाया काय काम करते त्या म्हणायला अजून प्रश्न उठवायला हायतीच. नवऱ्याला दुसरं काय काम नसलं का बायकोवर? बायकोच्या कामाची मापं काढायची. बायको काय काम करत नाही एवढं बसून बसून बोलायचं सुचतंय. रानातली कामं आली का नाही मग काय असलं सुचत नाही. आता रानात काय काम नाही, मग आता मोठ्या झाल्या त्या नुसतं पाणी द्यायचं काम आहे त्याला. ज्यावेळेस पेरणी वडायचं हे असतं का नाही त्यावेळेस असलं सुचत नाही नवऱ्याला. तेव्हा मग सगळ्याला गोड बोलून हे करू लाग ती करू लाग म्हणा येतं. घरातलं करून त्यावेळेस मी रानातलं करू लागते. आणि आता ह्या थंडीमुळं जरा आता 7 वाजता तर झोपते, तर 7 वाजता उठते आणि करतच नाही उठतच नाही. मग नाही मी उठते 5लाच पडते आजारी. पुन्हा मला सोचायचं आहे. तुम्हाला काय मग नेचाल दवाखान्यात इंजेक्शन मारून आणचाल, पण सोसायचं मलाच आहे की. नुसतं बोलायला उचलायची जीभ लावायची टाळ्याला. बरोबर आहे, मी उठून व्यायाम करतो 6 वाजता. 6 वाजता उठून व्यायाम करतं घरात असते. तर आम्हाला उठलं म्हणलं का घरातनं बाहेर पाऊल टाकावं लागतंय. बाहेरचं झाडायचं झुडायचं पारोसं आरोसं काढल्याशिवाय तर आंघोळ करा येत नाही. पारो आरोसं काढायचं, भांडी घासायची. आणि एक मेन गोष्ट म्हणजे आम्ही पहिल्यापासूनच बरं का रात्रीची भांडी घासत नाही. रात्रीची भांडी घासायची नसते ती, असं आमच्या आत्या म्हणायच्या. आमच्या आत्या होत्या ना तेव्हापासून आम्ही घासत नाही. आमच्या आईच्या तिकडे घासते ती बरं का, पण हिथं आता आपल्या सासूबाईने शिकवले म्हणल्यानंतर ती वागायच लागते तसं. सकाळचं उठल्यानंतर ना अगोदर भांडी घासायचं यायचं. बोर चालू करायचा, बोरला कोमट पाणी येतं, गरम पाणी घ्यायचं, भांडी घासायचे. पुन्हा ज्याला ही 2 खोल्या झाडून काढायच्या, कटा झाडून काढायचा. आणि नंतर ना मग आंघोळ करून नंतर दिदीचा डबा करायचा. 9ला तर दिदीला डबा हातात लागतो तयार. बटाटो तर करायला लागतंय, सोयाबीन तर सुक्क भाजी तिला वेगळीच. पुन्हा ज्याला ह्यांना पातळ लागते या दिदीला डब्याला चपाती करायला लागते. ह्यांना चपाती चालत नाही. मी आणि दिदीन गुड्डी आणि आणू 3 चपात्या खातो आम्ही. आणि ह्यांना ना आजीला भाकर लागते या. मग सगळं वेगळं करायचं म्हणल्या नाही टाईम येणारच की. पुन्हा भांडी पोरं 3च पोरं आहे ती घरात. 3 काय इकडे तिकडे येते जाते ती बरं का. आता ती बापू म्हणा बी येते जाते ती, पण एवढं काय त्या दोघांना नाही. पण पोरं एवढीच आहे ती घरात बरं का. पण सकाळ स्वयंपाक केला का एक पाठीभर भांडी पडते ती, आणि रात्री जेवण केलं का एक पाठीभर भांडी पडते ती. पुन्हा कपडे आहे तीच डबल. पोरांचं एकच असते, पण ह्यांची डबल. कुठं बाहेर गेलं का ती कापडं लगे घरची काढायची, जाताना दुसरीच घालायची. लगे उद्या दुसऱ्या दिवशी ती कापडं लगे दोन्ही ड्रेस धुण्यात. का नेट लागतंय का हे काम करा? हे काम दिसत नाही. घरातलं काम कुणालाच दिसत नाही. त्यांचं एक काम इकडं गेलं, इकडं काम निघलं होतं शेतात, तिकडं त्या मकाला पाणी दिलं भिजवलं. ह्यांचं एक काम लगेच दिसतं या. आणि स्वयंपाक करायला आणि ही घरचं काम करायला दुपार आणती या. नाही कुठं जाते आता गटर टाकाय म्हणजे ती बरं वाटेल तुम्हाला. गटर टाकते. असल्यावर रानातलं सुद्धा काम केलंय. रानातली खुरपणी आलती, भुईमुग खुरपाय आलता, भुईमुग खुरपण काढला. लसूण खुरपाय आलता, लसणाची 2 खुरपणी केली. काय करायचं अजून? मसाल्याच्या ऑर्डर आले का मसाला करते. मध्ये मला बसाय उठाय टाईम नव्हता, इतका मसाला बनवलाय मी आता. का तर पुस लागायचा आहे. 100-200 किलो टॉक करून ठेवलाय. सगळ्या गोष्टी म्हणजे आता ह्या युट्यूबवर सगळ्या गोष्टी शेअर करत नाही म्हणजे काय मी काम करतच नाही काय? सगळं शेअर करायचं म्हणलं ती काम कोण करत बसायचं? ह्यांचं काम म्हणजे काम वाटतं, मी काम करत नाही, है का नाही? मी कशाला काम करते? मी बसून खाते, झोपून खाते. भाकरी कालवणाला बाय हाय, धुणं भांड्याला बाय लावली, एक झोपाळाच लावलाय मला, झोका देऊन मी खाते. 2 रोज झालं केस विचार नाही दिसते का, भांगी एकीकडे तर काय एकीकडे झाले. कशामुळे झाले? हे काम करत नाही म्हणून झाले या. नाही घरातली बायकांची कामं दिसत नाही. ती फरशा घाण झाल्या, फरशा पुसायच्या. हे काय काम आहे वितावा? लेकरांनी हो का तवर इकडे कपडे बघितले का नीट बांधले हो काय असे करून डिस काटून टाकते ती. शिटर एकीकड हे एकीकड असं फेकायचं का झालं इकडं. ह्याच्यावर तर 17 वेळा ह्या टेबलावर कपड्याच्या घड्या घालून ठेवल्या त्या. ह्याच्यावर तर 17 वेळा ही करते ती. कापड एक घ्याय गेलं का 3रं खाली पाडून ठेवते ती. आणि ती रोजच्या रोज ठेवायचं. ते काय ह्यांना ठेवायचं आहे घरातलं नीट का ह्यांना करायचं आहे? बोलायचं आहे नुसतं त्यांना. मी तर काय म्हणते, यांना शेतातलं काम नसलं ना असं बोलायचं, बायको बसून बायकोच्या कुरगुळ्या काढायच्या, एवढं सुचतं या. पण एकदा 2दा बोलल्यावर ठीक आहे की. बरं आता कामच करत नाही, ईदुळचा टाईम आला. बरं आलाय टाईम तर म्हणलं हां म्हणू द्या. पण आजीला बी जाण म्हणायचं, नाच कामच करत नाही. आई तर खाया सुकली या. आई तर आता ही करून घालते का मला? आईचा फोन आला का आईला सांगायचं लेक काम करत नाही तुमची.
नाही मी काम करत नाही, परपंच उगाच झाला या. म्हशीचा उठाड म्हशीकड तर त्या येत नाही तर म्हैस जाते ती घेऊन बरं का. पर आल्यानंतर सकाळचं हे थोडंफार गावात काढून दूध आणि ह्यात टाकती, रेडकाला टाकती, शरडाला टाकती. आता ही ह्यांनी करते का? म्हशीचं शान कधी उचलते का? म्हशीची धार काढते कधी? अगं आपल्या माणसाचं आपण झाकून ठेवायचं. मी हाय म्हणून मी काय त्यांना करा म्हणत नाही, पण माझी माप काढून येते ना त्यांनी. काय काम करते काय काम करते म्हणून मी त्यांची माप काढत नाही, पण ती माझी माप काढते. तर उगाच बसलेल्या गाण्या खवळायच्या. कालवा बसली आता बाहेर एक भांडी घासत बसली ती. अजून हिची भांडीच घासाय चालू आहे, अजून हिचं धुणंच धुवाय चालू आहे. बसायचं शेडमध्ये कुरू 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 कुरते. सासू सासरा म्हातारा झालेला असतो, कोपऱ्यात बसून कसा कुरू कुरू करतो का नाही तसं करते. तर माझी सासू सुद्धा आई बाई कधी मला अशी काय म्हणली नव्हती. माझी सासू नटत होती, चणा चणा उचलते इकडलं हिथलं हिथं ठेवते, पटापटा पटापटा उचलावं कामं करते सून माझी म्हणून नटायच्या. आणि हे किती जर केलं तर नवऱ्याचं हे असंच आहे. नाही उठते की मी बी 5ला उठते, 6ला उठते, पण आता थंडीचा दिवस आहे. तर थंडी कसल्या प्रकारची पडते, मुलकाची थंडी वाढली आहे. नाही असल्या बी उठते मी लवकर, म्हणजे ह्यांना परपंच केल्यासारखा, संसार केल्यासारखा आणि बायकोनं काम केल्यासारखं वाटल. आणि मी उठतोय आणि हे झुकती या. उठून तुम्ही काय गटर काढताय? व्यायामच करताय की हा? मग तू बी कर व्यायाम. व्यायाम करून मला पुण्याच्याला ही घरातली कामं करायची. ती पुन्हा दुखणं आलेल्याच्या वरचं होतंय मला म्हणणं सोपं आहे. ह्यांना पुन्हा दुसरं हालफिलीचं काही काम नाही, त्यामुळे हे व्यायाम करते. तर ह्यांची तब्येत सुटायला लागली म्हणून. माझी कोणच्या अंगल न सुटायली. माझी हाय एवढी बास आहे. मला लय बी नको कमी बी नको, हाय एवढी माझी मी बरी आहे. अंगाव काय मांद साठवून काय मांद्याचं ही कराय गंजी लावायचं ते माझ्या. मग तेवढीच तब्येत वाढण. व्यायाम केला म्हणजे जेवण जाईल, खायला टाईमाला मिळतंय ना. तुमचा स्वयंपाक तुमच्या जेवणाच्या टाईमपर्यंत स्वयंपाक होतोय ना. आणि एका दिवशी 11 आणि 12 वाजता तर आंघोळ करत नाहीत. आणि ज्या दिवशी मी मग आता ह्यांची काय नाही आंघोळ, आता म्हणलं आता आधी भाकरी करून घ्यावं आणि पुन्हा कालवण टाकावा. कारण नेमका हमखास त्या दिवशी 100% ती भाकर नाही चपाती घेऊन लगी बसलेला हायतच खायला. दीदी कालवण नाही दान आणि चटण्यानं, म्हणजे लोकांना काय वाटावा बायको कालवण घरात करतच नाही. मुद्दामून करतात ही, मुद्दाम तसं करतात, आडवं चालते. तर किती बी काम केलं काय केलं तर नवऱ्याला बायकोच्या कामाची किंमतच नसते. नुसतंच माणसात म्हणायचं बायको माझी लक्ष्मी आणि बायको माझी अमुक. कालवा काय लावलाय तुम्ही करता ते काय आहे या? नुसतं माणसाच्या मोहरा म्हणायचं माझी बायको लक्ष्मी आहे, माझी बायको अमुक आहे, माझी बायको जीव आहे. आणि त्या जीवाला त्रास देतात, त्या लक्ष्मीला त्रास देतात. ती कामच करत नाही, लवकरच उठत नाही, फिरतात इकडून इकडे. लेकरासने नळ्या वाढायला होते, लेकरासने झाडाला पाणी लावायला होत्यात आणि नुसतं इकडून इकडे फिरतात. आणि मी घरात स्वच्छता, लेकर दगड उचलते, ती काय कचरा झाला आम्ही झाडून लुटून काढतो या. आणि माझ्या घरापाशी बघा स्वच्छता आहे. आणि करणाऱ्याचं ती शिर्य राहिलं बघलेलाच. ह्यांना सगळं शिर्य बघा. निलेश भाऊचं घर किती स्वच्छ आहे, अंगण किती स्वच्छ आहे निलेश भाऊचं. निलेश भाऊला नेटच लागतंय ठेवायला. इथं काय पडली घाण का उचला इथं घाण आहे, उचला करून डोळं मोठं करून बघायचं आमच्याकडं. त्या लेकरासनी उचलायला लावायचं, बायकोला उचलायला लावायचं. आणि नुसतंच माझ्या घरामोर स्वच्छ आहे ना आपल्याला घाण पटत नाही. त्यांच्या वाटणीलाच येत नाही काय काम करायला, तरी बी दुसऱ्याच्या कामाची माप काढतात. आता ती चांगली कापड घालून का तंगटता हिंडते या नवी कापड घालून. आणि तेव्हा ते पोरं आणि तिकडे भाऊजी इथं नळीला तो का ती आपदत येते दिसली का? नवी कापड घालून कुशल बारा इथं नळी वाडा तिथं नळी वाडा. त्या लेकरासनी सांगते तर या सगळ्याला वाटत असेल पुन्हा आमताय मोकळी बडाडती, मोकळी कालवा करते. मोकळा मी कालवा करत नाही, मला तशी टेन्शन देते ती. म्हणून मला इथं फिटी बसली का माझ्या, मग ती मी वक्ती बडा माझ्या मनात राहत नाही काय. जरा मला कोण त्रास दिला का माझं टकुरं हँगच होऊन जातं. एकदा दोनदा ठीक आहे की पण ते सारखंच वाटा कुरू त्या खुडू कोंबडीवाणी करायचं म्हणल्यावर